लेकिन मैं वादा करता हूं अगली बार जब आऊंगा तो और भी सीख कर आऊंगा। तो ये शुरू ऐसे हुआ कि मैं एक बार आदरणीय चीफ मिनिस्टर साहब के साथ बैठा हुआ था, बहुत बिजी फंक्शन था। मैं ये सिर्फ बात आप लोगों को बताना चाहता हूं कि सिर्फ यहाँ पर 6 घंटा नहीं बैठते, हर वक्त वो महाराष्ट्र में जो पानी या सूखे की तकलीफ है उसके बारे में सोचते हैं। मैं इनको 20 मिनट के लिए मिला, हम बैक स्टेज कहीं पर बैठे हुए थे और हम पहली मुलाकात थी हमारी, और ये 20 मिनट तक एक्साइटेडली, उत्तेजित होकर सिर्फ यही बताए जा रहे थे कि किस तरह से ये पानी को बेटर करने के प्रोग्राम और किस तरह की चीजें करने की कोशिश कर रहे हैं महाराष्ट्र में 1.5-2 साल पहले। तो इनका जो लगाव है कि महाराष्ट्र के अंदर पानी की जो स्थिति है वो बहुत अच्छी हो जाए, वो बहुत दिल से है। आदि जो बातें इन्होंने कहीं मुझे समझ भी नहीं आई थी, लेकिन ये लगे हुए थे। तो प्लीज ऐसे मुख्यमंत्री के साथ, मुझे मालूम इन चीजों में काम लगता है, लेकिन जरूर बहुत ज्यादा सफलता मिलेगी और ये जो पानी की प्रॉब्लम है, जो सूखे की तकलीफ है, ये बहुत जल्द ही दूर हो जाएगी। सो थैंक यू फडणवीस साहब फॉर बीइंग सो अर्नेस्ट अबाउट द होल थिंग। मैं कल कोलकाता में था तो मुझे आमिर ने 1-2 बार बता रखा है कि वो ये काम कर रहे हैं, और मुझे इसका ज़्यादा इल्म नहीं था, मुझे ज़्यादा ज्ञान नहीं था इस बात का। और सडनली उनका फ़ोन आया, मुझे थोड़ी चोट लग गई थी तो मैं मुंबई आधे दिन के लिए वापस आ रहा था। तो आमिर ने कहा मुझे कि यार तू वहाँ पे चला जा, मेरी तबीयत बहुत ख़राब हो गई है, वहाँ पे जाके तू संभाल लेना। तो मैं यहाँ पर आज पुणे में संभालने आया था सब कुछ, लेकिन यहां पर मैं आप लोगों को देख रहा हूं कि आप इतने अच्छे संभले हुए हैं कि मैं आपसे थोड़ा बहुत संभल कर और संभलना सीख कर जाऊंगा। तो मैं ज्यादा वक्त नहीं लूंगा। मुझे मालूम है थोड़ा सा काफी देर से आप लोग बैठे होंगे, थोड़ा खड़ा होने का दिल कर रहा होगा आपका। तो मैं सिर्फ ये बताऊंगा कि मैंने यहां पर आज संभालने के बजाय आप लोगों से कुछ चीजें सीखी हैं, और उन चीजों को मैं आपको बताऊंगा और फिर उसका धन्यवाद करूंगा। तो पहली चीज मैंने ये सीखी कि विचार कितना भी उच्च कोटि का हो, आइडिया कितना भी बड़ा हो, जब तक उसके पीछे असली लोगों की मेहनत और मुशक्कत नहीं लगती, तब तक उस आइडिया का कोई मायने नहीं है। तो सत्यजीत साहब ने, अतुल ने, आमिर ने, किरण ने, रीना ने, बहुत सारे लोग हैं जिनको मैं जानता हूं, जिनका नाम नहीं ले रहा, पानी फाउंडेशन के अंदर ये आइडिया सोचा, ये वाटर कप का थॉट सोचा, आप सबके गांवों को और तालुकों को साथ में लाने, जोड़ने का बहुत अच्छा विचार किया। लेकिन उस विचार की कीमत कुछ भी नहीं है अगर आप सारे किसान भाई बहन लोग इसमें मेहनत नहीं करते। तो पहली बात मैंने ये सीखी, और आप सबका बहुत बहुत धन्यवाद। दूसरी बात मैंने ये सीखी कि हमारे के जो किसान भाई और बहन लोग हैं, जो आप लोग हैं महाराष्ट्र में, वो असली हीरो हैं। अब बहुत मेहनत करते हैं। मैं दिल्ली और मुंबई का हूं, तो मुझे शायद गांव के बारे में इतना ज्ञान भी नहीं है, लेकिन मैं समझ पाता हूं कि आप लोग बहुत मेहनत करते हैं। कड़ी धूप में बीज डालते हैं, उसके बाद सिंचाई होती है, उसके बाद उपजाई होती है, उसके बाद लेकर जाते हैं, कटाई होती है, और ये सब होने के बावजूद भी कभी कभी भगवान, अल्लाह, नेचर हमारा साथ नहीं देती और बारिश की प्रॉब्लम हो जाती है, पानी की प्रॉब्लम हो जाती है। आप हीरो इसलिए हैं कि जिस चीज पे आप डिपेंडेंट हैं, जिस चीज की वजह से आपकी सारी रोजी रोटी चलती है, जिस चीज की वजह से हम लोग जो हैं पल पाते हैं, वो चीज जिस पर डिपेंडेंट है, कभी कभी वो भी आपको नहीं मिली, तो आज आपने साबित कर दिया कि उसको भी, यानी पानी को भी आप खुद उपजा लेंगे। तो असली हीरो आप लोग हैं। तीसरी बात मैंने जो सीखी है कि एकता से ज्यादा किसी चीज में और शक्ति नहीं है। मैंने वो फिल्म देखी, मुझे मालूम है आप सब लोग अलग अलग बिलीफ के हैं, अलग अलग कास्ट के हैं, अलग अलग रंग के हैं, अलग अलग आप लोगों की धारणाएं हैं, लेकिन इस काम के लिए, इस कार्य के लिए आप लोगों ने उन सब चीजों को पीछे छोड़ दिया और एकजुट होकर आपने इतनी मेहनत की है। तो आप जो हैं इस बात का जीता जागता सबूत हैं कि दुनिया चाहे कितनी भी कहे या लोग कितना भी समझें, हमारे देश में एकता बहुत है। तो ये भी मैंने आपसे सीखा, और बहुत बहुत धन्यवाद मुझे ये सिखाने का। इन सब चीजों के अलावा मैं धन्यवाद इस बात का भी दूंगा उस लड़की का जिनके पिता की मृत्यु हो गई थी, लेकिन उस दिन फिर भी उन्होंने अपना मैनुअल रखा और ट्रेनर बनने के लिए वो फील्ड में चली गई।
मैं धन्यवाद दूंगा आप सबकी बीवियों का जो मंदिर में जाकर सो गई तब तक जबकि आपने साइन नहीं किया उस पेपर पे कि कल से आप भी श्रमदान में शामिल होंगे। मैं धन्यवाद दूंगा उन महिलाओं का, उन वरिष्ठ महिलाओं का जो अपने पेंशन के 600 रुपए में से बहुत सारे पैसे निकालकर डीजल के लिए उसे पर्याप्त कर रही हैं। मैं धन्यवाद दूंगा उन 2-4 मर्दों का जो अपने अपनी विचारधाराओं से अलग थे, इसलिए लड़ाई कर रहे थे, झगड़ा कर रहे थे, लेकिन आप लोगों ने वो लड़ाई झगड़ा रोककर एक दूसरे के साथ काम करना मुनासिब समझा। मैं धन्यवाद दूंगा उन 1000 बच्चों का जो शांतिलाल जी, शांतिलाल भाऊ जैसे बोलते हैं उनको, उनके ऑर्गेनाइजेशन से जो आए, जिनके पिताओं ने सुसाइड कर लिया था, आत्महत्या कर ली थी, लेकिन वो बच्चे भी एकजुट होकर इस कार्य के अंदर लगे। मैं उन बच्चों का भी धन्यवाद करूंगा। सबसे बड़ा धन्यवाद एक्चुअली उसी बात का है, इस जज्बे का, इस जद्दोजहद का, जिस खुशी से, जिस एकता से, जिस प्रेम से और जिस बिलीफ से, जिस विश्वास से आप सब लोग एक साथ आकर इस मूवमेंट को इतना बड़ा बना रहे हैं। और आज मुझे, जैसे मैंने आपको बताया, मुझे मराठी नहीं आती, मुझे एक ही सेंटेंस आता है जो मैंने शुरू में आपको बताया, गतिरोधक पुढे आहे। तो मैं उसमें थोड़ा और आप लोगों से मेन लाइन सीख कर जा रहा हूं कि गतिरोधक पुढे नहीं आए। So thank you very much for having me over here. Thank you the whole organization. Thank you once again the Honorable Chief Minister, all the funders who are present here, Satyajit, Atul, all of you for being so kind. It's a wonderful program and I'm so glad that I got hurt so I could come here. The best thing that could have happened to me was that I was injured today, so I can come and feel happy amidst you and say this big thank you for teaching us so much. God bless you all and have a very great life. Thank you very much. धन्यवाद शाहरुख. आता मी विनंती करतो अतुल कुलकर्णी यांना की आमिर खान आज इथे उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलंय, तर ते अतुल कुलकर्णी आपल्या समोर त्याचं अभिवाचन करतील. नमस्कार. आता जितेंद्र जोशी म्हणाले त्याप्रमाणे हे आमिर खानजींचं भाषण आहे की जे मी आज इथे तुम्हाला वाचून दाखवतोय. नमस्कार. सगळ्यात आधी पारितोषिक मिळालेल्या सगळ्या गावांचं खूप खूप अभिनंदन आणि त्याचबरोबर पारितोषिक न मिळालेल्या पण स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या गावांचं देखील मनापासून अभिनंदन. तुमच्यापैकी प्रत्येक जण आज एक विजेता आहे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाचा मला अत्यंत अभिमान आहे. तुमच्यापैकी काही जण मी आणि किरण ज्या गावांमध्ये आलो होतो आणि तुम्हाला भेटलो होतो अशा गावांमधले आहात, पण पुष्कळ जणांना मी आमच्या तुफान आलया या कार्यक्रमाच्या किंवा पाणी फाउंडेशन मधल्या माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ओळखतो. मी हे सांगू इच्छितो की जी गावं मी पाहिली किंवा ज्या सगळ्या गावांबद्दल मी ऐकलं त्या प्रत्येक गावानं मला एक कृतज्ञतेची भावना दिली की मी ह्या चळवळीचा एक भाग आहे. मी खूप भाग्यवान आहे असं मला वाटतं, कारण जेव्हा अडचणी आल्या तेव्हा त्यावर मात करण्याची ताकद काय असते हे तुम्ही मला दाखवलं. जेव्हा विरोध झाले तेव्हा लवचिकपणा काय असतो आणि त्याचबरोबर ठामपणा काय असतो हे तुम्ही दाखवलं. काही जणांची उदासीनता दिसली तर वैयक्तिक त्याग काय असतो हेही तुम्हीच दाखवलं. तुमच्यापैकी प्रत्येक जणानं आज वैयक्तिक त्याग आणि सामाजिक बांधिलकी यांच्या जोरावर एक विजय मिळवलाय आणि म्हणून मी म्हणतोय की तुमच्यापैकी प्रत्येक जण आज एक विजेता आहे, एक चॅम्पियन आहे. तुमच्यापैकी प्रत्येकानं एक अमूल्य अशी गोष्ट आज जिंकली आहे. पाण्यापेक्षा देखील अमूल्य अशी ती गोष्ट तुम्ही मिळवलेली आहे. कुठली ते सांगतो. ज्या ज्या गावांमध्ये सत्या, डॉक्टर पोळ, किरण किंवा मी जातो त्या त्यावेळी एक प्रश्न आम्ही लोकांना विचारतो,
आम्ही त्यांना विचारतो की वॉटर कपमध्ये सहभागी व्हायला तुम्हाला आवडलं का, तुम्हाला बरं वाटलं का? आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या चेहऱ्यांवर दिसतं, त्यांच्या स्मितामध्ये, त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसतं. अण्णा गुडगुडे, नाड गुडगुडे, दुष्काळ, ह्या त्यांच्या आरोळ्यांमध्ये ते दिसतं. वॉटर कपच्या यशाचं रहस्य लोकांच्या चेहऱ्यांवर झळकणाऱ्या ह्या आनंदामध्ये आहे. या स्पर्धेनं लोकांना एकत्र आणलं, संघर्ष कमी केले आणि सहकार्य वाढवलं. आपल्या आयुष्य जगण्याला आणखी एक महत्वाचं कारण दिलं. आपण सगळेच आपापले आयुष्य जगत असतो, पण एक उत्तम वारसा मागे सोडणारं, महाराष्ट्राला पाणीदार करणारी पिढी ही आहे अशी आपली ओळख आपले वारसदार ठेवतील असं आयुष्य जगू शकणं ही खरोखरच एक अभिमानास्पद आणि कृतकृत्य करणारी अशी गोष्ट आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हा उत्साह, हे जे तुमचं स्पिरिट आहे, ही भावना तुम्ही कधीही गमावू नका. यंदाच्या आपल्या स्पर्धेचा हा प्रवास जरी आज संपत असला तरी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यांचा प्रवास असाच चालू राहणार आहे. ही भावना गमावू नका. ही खूप अमूल्य आहे, पाण्यापेक्षा देखील अमूल्य आहे. हा उत्साह आणि भावनेतूनच आपण आपल्या स्वतःला आणि आपल्या गावाला बदलू शकणार आहोत. मित्रांनो, आपण पुष्कळ साध्य केलंय, पण अजून खूप काही करणं बाकी आहे. आपण सुरुवात केली आहे, खूप महत्वाची अशी सुरुवात केलेली आहे, पण हे विसरूया नको की ही फक्त सुरुवात आहे. आपली ही स्पर्धा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा गावात अजून पोहोचायची आहे. निवड झालेल्या तालुक्यांमधल्या बऱ्याच गावांनी स्पर्धेत भाग घेतला नाही आणि भाग घेतलेल्या काही गावांनी अजून पुरेसं काम केलेलं नाही. पाणीदार होण्याच्या त्यांच्या प्रवासाची आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. कामाच्या या सुरुवातीचं रूपांतर जर आपल्याला कायमस्वरूपी लाभ देणाऱ्या कामामध्ये करायचं असेल, दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या आपल्या सगळ्यांच्या स्वप्नाची पूर्तता करणाऱ्या कामात करायची असेल, तर आपल्याला आपले प्रयत्न अनेक पटीनं वाढवावे लागणार आहेत आणि त्यासाठी काही गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं आहे. एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जे काही साध्य झालंय ते पाणी फाउंडेशनचं काम नाहीये. पाणी फाउंडेशन फार तर ह्या चळवळीला चालना देणारं एक साधन मात्र आहे. जे काही आज साध्य झालंय ते तुम्ही साध्य केलंय. तुमची इच्छाशक्ती, तुमचा निश्चय, तुमची दूरदृष्टी, तुमचा त्याग, तुमचा घाम आणि तुमचं काम यांनी हे साध्य झालंय. आणि म्हणून हे काम पसरवणं, पुढे नेणं हे तुमच्या प्रयत्नांनीच होणार आहे. प्रत्येक नागरिकानं केलेल्या प्रयत्नांच्या एकत्रीकरणानंच आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. या सगळ्याला कशाची गरज आहे त्याचा थोडक्यात खुलासा करतो. सगळ्यात पहिल्यांदा अशा गावांनी पुढे येणं गरजेचं आहे, अशा गावांनी पुढे येणं गरजेचं आहे की जे यजमान होऊ शकतील, पुढच्या वर्षी प्रशिक्षण देऊ शकतील, पाण्याबद्दलची आदर्श गावं म्हणून इतर लोक पाहायला येऊ शकतील, अशा गावांनी पुढे येणं गरजेचं आहे. तुम्ही केलेल्या कामाचा दर्जा, त्याचा विस्तार, येणाऱ्या पाहुण्यांना तुम्ही जो सल्ला द्याल आणि सांगाल की हे बघा, हे आम्ही केलंय, तुम्ही पण नक्की करू शकाल, असं सांगून तुम्ही त्यांच्यामध्ये जो विश्वास निर्माण कराल, पाहुण्यांना तुम्ही जे प्रेम द्याल, त्यांचा जो पाहुणचार कराल, केवळ आणि केवळ त्यामुळेच इतर गावं या स्पर्धेत पुढच्या वर्षी सामील होणार आहेत. तेव्हा आदर्श पाणीदार गाव बना आणि मग आदर्श यजमान देखील बना. दुसरं म्हणजे पाणी फाउंडेशनची टीम आपल्याला खूप वाढवायची आहे. आपल्याला पाणलोट सेवक लागणार आहेत, सामाजिक प्रशिक्षक लागणार आहेत, तांत्रिक प्रशिक्षक
आणि तालुका समन्वयक लागणार आहेत. ही सगळी लोक फक्त तुमच्यामधूनच मिळू शकणार आहेत. तुमच्यापैकी पुष्कळ जणांनी अर्ज केलेत आणि आमच्या टीमनं त्या अर्जाची छाननी देखील सुरू केलेली आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखी लोक लागणार आहेत. पण पाणी फाउंडेशनसाठी पूर्ण वेळ काम करणाऱ्या या लोकांच्या व्यतिरिक्त आपल्याला असे हजारो कार्यकर्ते लागणार आहेत की जे पाणी माती शेती ह्याबद्दलच्या कामाचे ब्रँड अँबॅसेडर असतील. अशी लोक की जी आपल्या शेजारच्या गावांमधल्या ग्रामसभांमध्ये जाऊन माझं गाव आम्ही कसं पाणीदार केलं याचे अनुभव सांगतील. अशी लोक की जी आपली मित्रमंडळी नातेवाईक यांना फेसबुक आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवरून हे सांगतील की आपण कसं एकत्र येऊन आपलं गाव आपलं जीवन आमूलाग्र बदलू शकतो. जी लोक हे सांगत राहतील की आम्ही भाग घेतलाय तुम्ही पण घ्या, अशी लोक असे ब्रँड अँबॅसेडर्स आपल्याला लागणार आहेत. आपल्याला गावांना पैसे आणि यंत्र पुरवणारे देणगीदार देखील हवे आहेत. या वर्षीच्या वॉटर कपमध्ये भारतीय जैन संघटनेनं अनेक गावांना मोठ्या प्रमाणात यंत्र पुरवली. त्यांची मदत यंदाच्या स्पर्धेमधला फार महत्त्वाचा घटक होती. आपल्याला अशी खूप मदत लागणार आहे. यावर्षी 1 मेला महाराष्ट्र दिनी आम्ही चला गावी हा उपक्रम राबवला. या उपक्रमाअंतर्गत शहरांमध्ये राहणाऱ्या हजारो लोकांनी वॉटर कपमध्ये भाग घेतलेल्या खेड्यांमध्ये जाऊन श्रमदान केलं. या शहरांमधून आलेल्या लोकांपैकी कित्येक जण या 1 दिवसाच्या उपक्रमानंतर देखील त्या गावांमधल्या कामात सहभागी होत राहिले. हा आकडा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाढवायचा आहे. आपल्याला असे लाखो कार्यकर्ते तयार करायचे आहेत. शहरात राहणाऱ्या लोकांनी स्वतः होऊन पुढाकार घेऊन शहर आणि खेड्यांमधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करायला हवा आहे. यावर्षी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. काही विद्यार्थ्यांनी तर आपला मुक्कामच खेड्यांमध्ये हलवला आणि गावकऱ्यांना मदत केली. असे हजारो नव्हे लाखो विद्यार्थी आपल्याला हवे आहेत. महाराष्ट्रभरातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मी याची खात्री देतो की तुम्हाला ह्या सगळ्यासाठी एक अनुभव, एक अप्रतिम असा अनुभव मिळेल आणि तुम्हाला खूप काही यातून शिकायला देखील मिळेल. सुप्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिता दाते, प्रतीक्षा लोणकर, भारत गणेशपुरे, गिरीश कुलकर्णी, सुनील बर्वे यांनी गावांचा उत्साह वाढवण्याचं, त्यांना मेंटरिंग करण्याचं खूप मोलाचं काम केलं. पडद्यावरची ही मंडळी प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी गेली. आपल्याला अशी आणखी नटमंडळी आणि इतर कलाकार हवे आहेत. प्रत्येक छोटा प्रयत्न खूप मोठं, खूप मोलाचं काम करणार आहे. आपल्या सगळ्यांना एका शक्तिवर्धकाचं काम करायचं आहे आणि हे काम अतिशय आवडीनं, ठाम उद्देश डोळ्यासमोर ठेवून, एकात्मकतेच्या जाणीवेनं आणि मुख्य म्हणजे कामाचा आनंद घेत करायचं आहे. लक्षात असू द्या की पाण्याचं काम हे ओझं वाटण्याचं काम नाही आहे. ही एक आनंद यात्रा आहे. आनंद पसरवणारं काम आहे. आणि आनंद किंवा सुख ही अशी गोष्ट असते की जी आपण जितकी अधिक देऊ तितकी अधिक वाढते आणि जितकी आपल्यापाशीच राखून ठेवण्याचा प्रयत्न करू तितकी ती कमी कमी होत जाते. आणि हे तुम्हा सगळ्यांपेक्षा जास्त चांगलं कुणाला माहिती आहे? आपण निसर्गाला, आपल्या मातीला आणि आपल्या पाण्याला जितकं देऊ त्याच्या कितीतरी जास्त ते आपल्याला परत देतात. हे तुमच्याहून जास्त आणखी कुणाला माहिती आहे? आपण एक छोटीशी बी पेरतो आणि निसर्ग आपल्याला फळांनी लगडलेलं अख्खं झाड देतो. धरणी मातेची, या काया आईची जोपासना करूया. चला पाण्याच्या ह्या चळवळीची बीज सगळीकडे पेरूया. यातून तयार होणारी रोपं जपूया, जगूया, त्यांचे वृक्ष होताना पाहूया आणि त्यांच्या फळांनी आपलं भविष्य उज्ज्वल करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमिर खान. धन्यवाद अतुल.
धन्यवाद. हॅलो हॅलो, माईक चालू आहे. धन्यवाद अतुल. आता मी विनंती करते आपले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. देवेंद्रजी. मंचावर उपस्थित आपले सर्वांचेच आवडते सुपरस्टार शाहरुख खान, श्रीमती नीता अंबानी, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित अजयजी पिरामल, व्यंकटजी, जोशीजी, त्याचप्रमाणे पाणी फाउंडेशनचे सत्या आणि अतुल कुलकर्णी, या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी राम शिंदेजी, कांबळेजी, सर्वच सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्याला विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या आमिर खान आणि किरण करता. जोरदार टाळ्या आमिर खान इतक्या जोरात वाजवा की त्यांना तिकडे मुंबईला ऐकू गेल्या पाहिजे. एक व्यक्ती मनात आल्यानंतर काय करू शकतो हे आमिरने दाखवून दिलं. आणि सामान्य जनता ज्यावेळी एखादा निर्धार करते त्यावेळी ती काय करू शकते हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं. आणि म्हणून तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. खरं तर या महाराष्ट्रामध्ये पाण्याचं काम करणं यापेक्षा मोठं दुसरं काही कामच असू शकत नाही. पोपटरावजी या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थानं पोपटरावजी असतील, राजेंद्र सिंगजी असतील, डॉक्टर पोळ असतील, अण्णा हजारे असतील, या सर्व लोकांनी आम्हाला पाण्याकरता काम करायला प्रेरित केलं. आणि प्रभाकरराव देशमुख आमचे सचिव या ठिकाणी आहेत, ते रिटायर्ड झाले. जलयुक्त शिवार सारखी योजना आम्ही सुरू केली. पण मला असं वाटतं की या जलयुक्त शिवारला एक नवीन रूप जर कोणी दिलं असेल तर ते वॉटर कपने दिलं. आणि ज्या प्रकारे याचा प्रचार आणि प्रसार या वॉटर कपच्या माध्यमातून झाला, शांतीलालजी मुथांसारखे लोक, खरं म्हणजे शांतीलालजी एक असे व्यक्ती आहेत की ज्यांचे जेवढे धन्यवाद तेवढे तेवढे कमी आहेत. अशी सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जे आपले सगळे हिरोज होते, सुपरस्टार्स होते, हिंदी आणि मराठी सिनेमातले कलावंत होते, या सगळ्या कलावंतांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानेन की त्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत या संपूर्ण वॉटर कपमध्ये केली, आपला वेळ दिला. आणि आजही आपण बघा या सभागृहामध्ये जेवढे आमच्या हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतले लोक उपस्थित आहे, मला तर असं वाटलं की कदाचित हा सोहळा हा एखाद्या चित्रपट पुरस्काराचा सोहळा आहे का. इतक्या मोठ्या प्रमाणात 4 तासापासून 5 तासापासून ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये या वॉटर कपनं एक नवीन क्रांती ही निश्चितपणे उभी केली आहे. वॉटर कपची सुरुवात करताना आमिर पहिल्यांदा केवळ 1 तालुका घेत होते. मी त्यांना विनंती केली, 1 नाही किमान 3 तालुके घ्या, एक पश्चिम महाराष्ट्रात घ्या, एक मराठवाड्यात घ्या, एक विदर्भात घ्या. त्यावेळी ते म्हणाले की मला सुरुवात करायची आहे, 3 कसे घेऊ, 1च घेतो. मी म्हटलं तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही निश्चित करणार. आणि त्यांनी 3 तालुके घेतले आणि त्या 3 तालुक्यातलं यश इतकं प्रचंड होतं. मागच्या वॉटर कपमध्ये आमिर खान यांची परवानगी न घेता, सत्य आपल्याला लक्षात असेल, मी घोषित केलं होतं 3 नाही पुढच्या वर्षी 30 तालुके असतील. आणि आज 30 तालुके ज्या प्रकारे या ठिकाणी 1000पेक्षा जवळजवळ 1300 गावांमध्ये ज्या प्रकारचं काम या ठिकाणी आमच्या वॉटर हिरोजनी केलं आहे, खरं म्हणजे तुम्ही सर्व शक्तिमान आहे, तुम्ही खरे हिरो आहे. काय काम तुम्ही त्या ठिकाणी केलं आहे, मी एकेका गावात जाऊन पाहिलं, मी तर आश्चर्यचकित झालो, काय काम आहे. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं अशा प्रकारचं जर काम या महाराष्ट्रात होत राहिलं, पुढच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र आपण दुष्काळमुक्त करू शकतो. ही ताकद ही तुमच्या सारख्या सर्व लोकांमध्ये या ठिकाणी आहे.
आणि म्हणून आज देखील आमिर नाही, तरी देखील त्याची कुठलीही परवानगी न घेता सत्य आणि अतुल तुमच्या दोघांच्या साक्षीनं मी ही विनंती करतोय की पुढच्या वर्षी 100 तालुके आपल्याला घ्यावेच लागतील. तयार आहे तुम्ही सगळे? आणि आता तुम्हाला चिंता करायचं कारण नाहीये. मागच्या वेळी तुम्हाला ट्रेनर हे तुमच्या आधीच्या वर्षीच्या गावांमध्ये मिळाले. आता तर 1300 गावातले लोक तुम्ही ट्रेन केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ट्रेनरची कुठलीही कमतरता नाही. हे सगळे ट्रेनरचं काम करायला तयार आहे. हात वर करा, कोण कोण ट्रेनरचं काम करायला तयार आहे? बघा, सगळे ट्रेनरचं काम करायला तयार आहेत. त्यामुळे आता 100 तालुके यावर्षी घ्यायचे आणि त्याच्या पुढच्या वर्षीचा आकडा तुम्हाला नंतर सांगतो. पण 100 तालुके जर यावर्षी घेतले तर 2019 साल असं असेल की त्या वर्षीच्या वॉटर कपमध्ये महाराष्ट्र जलयुक्त झालेला आपल्याला दिसेल आणि महाराष्ट्रामध्ये दुष्काळाला आपण मात दिली आहे अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. आणि मी खरं म्हणजे मंचावरील सर्व इंडस्ट्रियलिस्ट आणि व्यावसायिकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की या संपूर्ण वॉटर कपला ज्या प्रकारे त्यांनी पाठिंबा दिला तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्या पाठिंब्याने आज वॉटर कप खऱ्या अर्थानं पाणी फाउंडेशन अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करत आहे. मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, महाराष्ट्राचं सरकार पूर्ण ताकदीनं आपल्या पाठीशी आहे. आणि ज्या गावांनी वॉटर कप जिंकला, ज्या गावांनी वॉटर कपमध्ये वेगवेगळे पुरस्कार जिंकले, त्यांचं तर मी अभिनंदन करतोच. शासनाच्या वतीनं आज त्यांच्याकरता 6.5 कोटी रुपयाचे पुरस्कार हे मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि त्यासोबत त्यांना मी आज एक विनंती निश्चितपणे करणार आहे. आणि ती विनंती अशी आहे की आपल्याला जर आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा असेल तर 3 गोष्टी कराव्या लागतील. जल, जमीन आणि जंगल या 3 गोष्टींची जर आपण राखण केली तर महाराष्ट्राला कधीच कोणी दुष्काळाकडे नेऊ शकत नाही. जलाकरता वॉटर कप आहे, जलयुक्त शिवार आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या माध्यमातून जलयुक्त महाराष्ट्र तयार करू. 4.5 कोटी वृक्ष लागवड आपण सुरू केली आहे. प्रत्येक गावामध्ये ज्या गावात पाणी आहे त्या गावात झाडं लागलीच पाहिजे. या वॉटर कपमध्ये देखील आपण झाडं लावली आहे. प्रत्येक जी आमची नदी आहे त्या नदीच्या किनाऱ्यावर झाडं लागली पाहिजेत. नदीच्या किनाऱ्यावर जे शेतकरी आहेत त्यांना माझी विनंती आहे, फळझाडं लावा आणि त्यातनं आपण फळझाडाची शेती करा. आणि तिसरी गोष्ट आमची जमीन, कारण आमची माती सगळी वाहून जाते. आज या जलयुक्त शिवारच्या माध्यमातनं, वॉटर कपच्या माध्यमातनं जे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आपण तयार केले त्यामुळे आपली माती ही वाहून जाण्यापासून आपण थांबवतोय. आणि त्यासोबत आता आपण ठरवलंय की गाळमुक्त अशा प्रकारे आपलं धरण आणि गाळयुक्त शिवार करायचं. जो सगळा गाळ वाहून गेलाय, माती वाहून गेली आहे, ही 54,000 तलावातली माती काढून ती पुन्हा आपल्या शिवारामध्ये आणायची, आपल्या शेतामध्ये आणायची. आपण बघतोय की पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप या योजनेअंतर्गत ज्या गावांनी खरं तर आपल्या गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या, स्वतःहून श्रमदान त्या ठिकाणी केलं, त्या विजेत्या गावांना पारितोषिक या कार्यक्रमात देण्यात येत आहेत. आणि या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यानंतर राष्ट्र महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.